नमस्कार. बिझनेस ऑफ शेअर मार्केटच्या युट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे. आज मार्केटमध्ये काय घडले याच्यावरती आपण आता सविस्तर चर्चा करणार आहोत. आज सकाळीच मार्केट सुरू होण्यापूर्वी आपण अंदाज वर्तवला होता की मार्केटमध्ये आज आपल्याला रिकव्हरी पाहायला मिळू शकते. तो अंदाज निफ्टी ओपन झाल्यापासूनच आपल्याला 100% अचूक त्या ठिकाणी दिसून आला. मार्केटमध्ये रिकव्हरी का झाली? तर मार्केट सलग 4 दिवस निगेटिव्ह मध्ये जात होते आणि आज त्यातच निफ्टीची एक्सपायरी होती, त्यामुळे मार्केटमध्ये रिकव्हरी पाहायला मिळाली. निफ्टी 23,229 वरती ओपन झाली आणि तोच लो देखील निफ्टीचा आज दिवसभर राहिला. त्यानंतर निफ्टीने 23,556 चा हाय बनवला व बंद होताना 23,483 वरती पॉझिटिव्ह साईडला निफ्टी बंद झाली. एनएससी वरील 2,034 स्टॉकमध्ये तेजी होती, तर 1,285 स्टॉकमध्ये आपल्याला दबाव पाहायला मिळत होता. निफ्टीतील 124 स्टॉकना अप्पर सर्किट लागले, तर 125 स्टॉकमध्ये आपल्याला लोअर सर्किट लागलेले दिसून येते. निफ्टी 50तील 31 स्टॉकमध्ये तेजी होती, तर 19 स्टॉकमध्ये दबाव दिसून आला. बँक निफ्टीने जवळपास आज डे लो पासून 800 पॉईंटची उसळी आपल्याला दिल्याची पाहायला मिळते. बँक निफ्टी 53,262 वरती ओपन झाली. त्यानंतर बँक निफ्टीने 53,121 चा लो बनवला. लो पासून वरती जात 53,533 चा हाय बनवला, तर बंद होताना पॉझिटिव्ह साईडला 53,714 वरती बँक निफ्टी बंद झाली. बँक निफ्टीतील जवळपास 11 बँकांमध्ये तेजी पाहायला मिळत होती, तर ICICI बँक, ॲक्सिस बँक व येस बँकमध्ये आपल्याला किरकोळ दबाव दिसून येत होता. सरकारी बँकांमध्ये आज मजबूत तेजी आपल्याला दिसून येत होती. सुरुवातीला निफ्टीमध्ये शानदार रिकव्हरी दिसून आली, त्याच्यानंतर बँक निफ्टीने देखील हळूहळू रिकव्हरी दिल्याचे आपल्याला पाहायला मिळते. IT सेक्टरने मजबूत तेजी आज दाखवली. पॉवर सेक्टरमध्ये दबाव दिसून येत होता. ओपन झाल्यापासून बंद होईपर्यंत IT सेक्टरमध्ये आपल्याला शानदार तेजी दिसून आली. सर्वच ग्लोबल मार्केटमध्ये आज आपल्याला शानदार तेजी पाहायला मिळाली. सोन्या चांदीच्या किमतीमध्ये देखील आज 1% जास्तची वाढ आपल्याला दिसून येते. उद्याच्यासाठी महत्त्वाचे लेवल कोणते असतील? तर निफ्टीसाठी आता 23,200 हा खूप महत्त्वाचा सपोर्ट तयार झालेला आहे. तो जर ब्रेक झाला तर 23,000 हा आणखीन मजबूत सपोर्ट निफ्टीसाठी काम करेल. तर वरील बाजूस 23,800 ही लेवल ब्रेक केल्यानंतर निफ्टीमध्ये आपल्याला फ्रेश तेजी पाहायला मिळू शकते. त्यानंतर निफ्टीची वाटचाल 24,000 कडे होऊ शकते. बँक निफ्टीसाठी कोणत्या लेवल महत्त्वाचे आहेत? तर बँक निफ्टीसाठी खालील बाजूस 53,000 हा सर्वात महत्त्वाचा सपोर्ट असेल. हा जर समजा ब्रेक झाला तर 52,800 हा खूप मजबूत सपोर्ट असेल. तर वरील बाजूस 54,500 ब्रेक केल्यानंतर बँक निफ्टीमध्ये आपल्याला मोठी रॅली पाहायला मिळू शकते. बँक निफ्टीची वाटचाल परत एकदा 55,000 कडे होताना आपल्याला दिसू शकते. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे उद्यापासून व्याजदरावरती RBIची 3 दिवस पॉलिसी बैठक सुरू होत आहे. त्यामुळे उद्या परवा 2 दिवस मार्केट एका रेंजमध्ये रेंगाळत राहू शकते, असा बिझनेस ऑफ शेअर मार्केटचा अंदाज आहे. तर दुसरा अंदाज बिझनेस ऑफ शेअर मार्केटचा हा आहे की जर डोनाल्ड ट्रम्प, इराण यांच्याकडून कोणते वादग्रस्त वक्तव्य नाही आले, तर उद्याच्या सत्राची सुरुवात देखील पॉझिटिव्ह मध्ये आपल्याला पाहायला मिळू शकते. आजच्या ट्रेडिंगमधून कोणत्या महत्त्वाच्या 3 गोष्टी आपल्याला पाहायला मिळाल्या? तर मार्केटमध्ये सतत दबाव होत असताना पॅनिक होण्याची काही गरज नाही. योग्य टेक्निकल लेवलवरती लक्ष ठेवला तर आपल्याला फायदा होऊ शकतो. आणि या आठवड्यामध्ये एक दिवस वगळता सर्वच दिवसांमध्ये दबाव असल्यामुळे एक्सपायरीला आपल्याला साहजिकच शॉर्ट कव्हरिंग पाहायला मिळणार होते आणि त्याचा आजचा दिवस उत्तम उदाहरण म्हणावे लागेल. ग्लोबल मार्केटवरती, ग्लोबल घडामोडींवरती आपल्याला बारकाईने लक्ष असणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. आम्ही दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला जर आम्ही दिलेली माहिती आवडत असेल तर तुम्ही सबस्क्राईब करा व तुमच्या मित्रांना देखील हा व्हिडिओ शेअर करा.
धन्यवाद.